नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणारी जी शिक्षक भरती आहे, त्या शिक्षक भरती संदर्भात आज आज एक महत्त्वाचा शासन निर्णय त्या ठिकाणी आलेला आहे. त्या महत्त्वाच्या शासन निर्णयाबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे तो बघूया आपण काय आहे ते परिपत्रक जे आलेलं आहे ते. पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पद भरतीमध्ये शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारे संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य ज्या संस्थांच्या शाळा आहेत, त्या संस्थांच्या शाळांमधील शैक्षणिक वर्षाअखेरची म्हणजे 25-26 हे जे शैक्षणिक वर्ष आहे, या वर्षाच्या अखेरची जी पदे आहेत, रिक्त होणारी जी पदे, ती रिक्त पदे विचारात घेऊन ही जी चालू आहे शिक्षक भरती 2025 ची, ती पूर्ण केली जाणार आहे. याच्यामध्ये हा या ठिकाणी आजचाच शासन निर्णय आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 1 जानेवारी 2026 चा हा शासन निर्णय या ठिकाणी आहे. याच्यामध्ये आता संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. हे एक पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023 यानुसार हे 2023 चं पत्र आहे. त्याच्यानंतर ना दुसरं जे पत्र आहे, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. 16/12/2025 चं हे पत्र आहे मित्रांनो. याच्यानंतर ना आपण बघूया प्रस्तावना बघा. या ठिकाणी प्रस्तावना दिलेला आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे. आता राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक पदभरती पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत आहे, हे या ठिकाणी म्हटलेलं आहे. उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये सद्यस्थितीत 80% पर्यंत पदभरती करण्याची तरतूद आहे. याच्यामध्ये संदर्भामध्ये जो शासन निर्णय दिलेला आहे, त्या शासन निर्णयानुसार सद्यस्थितीमध्ये 80% पर्यंत पदभरती करण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे मित्रांनो. त्यानंतर काय म्हटलंय, की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील निकालाच्या आधारे पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. आता आपली जी शिक्षक पदभरती झालेली आहे अभियोग्यता चाचणी, त्या अभियोग्यता चाचणीच्या 2025 मधील निकालाच्या आधारे ही पदभरती करण्यात येत आहे. दरवर्षी सेवानिवृत्त व संच मान्यतेनुसार उपलब्ध होणाऱ्या रिक्त पदावर प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आता जे दरवर्षी सेवानिवृत्त व संच मान्यतेनुसार जी उपलब्ध पदे आहेत, त्या उपलब्ध पदावर अध्यापनाचे कार्य करण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शाळांमधील पदे 10% पेक्षा अधिक रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदे विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. या ठिकाणी काय म्हटलंय, की 2009 मधील तरतुदीनुसार शाळातील रिक्त पदे 10% पेक्षा अधिक रिक्त ठेवता येणार नसल्याची बाब विचारात घेता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर संभाव्य रिक्त पदभरतीसाठी विचारात घेण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. म्हणजे काय, की 2025-26 अखेरची जी पदं रिक्त आहेत, ती पदे त्या ठिकाणी भरण्याचा विचार त्या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होता. याबाबतचा शासन निर्णय बघा आता खाली काय म्हटलंय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील त्या शाळांच्या संच मान्यतेनुसार शैक्षणिक वर्ष 2025-26 अखेर म्हणजे मे 2026 अखेर संभाव्य रिक्त पदे विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णय नमूद मर्यादेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 मधील गुणांकाच्या आधारे शिक्षक संवर्गातील पदभरती करण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.
maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याचा संकेतांक या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. तर हे जे पत्र आहे, या परिपत्रकानुसार जी रिक्त पदे आहेत, त्या रिक्त पदांच्या 10% रिक्त पदे ठेवून त्या ठिकाणी भरण्याच्या आर-टी-आय ॲक्टनुसार तरतूद आहे. तसेच या शासन निर्णयान्वये 2025-26 अखेर जी रिक्त पदे आहेत, ती रिक्त पदे भरण्यास स्थानिक स्वराज्य संस्थातील शाळांना या शासन निर्णयाद्वारे, परिपत्रकाद्वारे मान्यता दिलेली आहे.